जय भीम सर्वांना। विजयादशमीच्या तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक मंगलकामना। अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, ज्यांनी या देशाला विज्ञानवादी धम्म दिला, असे महाकारुणी तथागत बुद्ध, बुद्धम शरणम गच्छामी। या विश्वात ज्यांनी असा पराक्रम केला आणि ज्यांनी या देशात धम्मप्रचाराचं महान असं कार्य केलं, आपल्या मुलाला आणि मुलीला धम्मप्रचारासाठी देश विदेशात पाठवले, असे चक्रवर्ती सम्राट अशोक धम्मम शरणम गच्छामी। त्याचबरोबर मानवतेचे बीज पेरणारे महामानव, घटनाकार, शिल्पकार, मानवंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, प्रज्ञासूर्य, ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संगम शरणम गच्छामी। तसेच या देशाला महान असे कार्य देणारे, महान असे कार्य करणारे अशा सर्व महामानवांना, त्यांच्या विचारांना आणि कार्याला मी त्रिवार वंदन करते। धम्मचक्र प्रवर्तन दिन आता लगेच सुरू होत आहे आणि त्यानिमित्त मी सर्वांना हार्दिक मंगलकामना देते। इसवी सन पूर्व 3004 या वेळेला सम्राट अशोक, मौर्य घराण्यातले सम्राट अशोक बिंदुसार आणि धम्मा यांच्या पोटी जन्माला आलेले अतिशय शूर, पराक्रमी, धाडसी आणि देशासाठी, जगासाठी महान असे कार्य करणारे महानायकच म्हणूया, अशा या महानायकांनी देशासाठी, आपल्या जगासाठी असे महान असे कार्य केलेले आहे। या सम्राट अशोकांनी जेव्हा कलिंग या देशावर विजय मिळविण्याकरिता महान असं युद्ध केलं आणि त्या महान युद्धामध्ये असंख्य असे लोक मारले गेले, असंख्य लोकांचे जीवितहानी झाली, फार मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये सम्राट अशोकांनी खूप मोठा पराक्रम केला। त्यात त्यांनी कुणाचीही पर्वा न करता अनेक लोकांना मारलं, त्यात बरेचसे लोक मृत्युमुखी पडले, रक्ताचा पाट वाहू लागला, चिखलांचा मास झाला, असं भयानक परिस्थिती होती त्या ठिकाणी। काही लोक लुळे झाले, पांगळे झाले, काही लोकांना बऱ्याच लोकांना जीव गमवावा लागला। अशी ही महान परिस्थिती, जिकडे तिकडे मेलेल्या लोकांचे मुर्दे, मांस पडलेला, त्यांचा रक्ताचे पाट वाहत होते। अशा परिस्थितीमध्ये सम्राट अशोकांनी, ही परिस्थिती भयानक होती त्यावेळेस, आणि त्या परिस्थितीमध्ये अचानक त्यांना भिक्खूंचा सहवास लाभला, भिक्खू मिळाले आणि भिक्खू मिळाल्यानंतर त्यांच्यात एवढा परिवर्तन झालं की सम्राट अशोक हे विचारांनी एकदम बदलून गेले, विचार बदलले त्यांचे, आणि त्यानंतर त्यांनी ती आपल्या हातातली तलवार फेकून दिली आणि त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि चांगल्या विचारांचा स्वीकार केला। शांतिप्रिय झाले ते, जगाचं कल्याण करणारे असे हे ते महान सम्राट अशोक झाले। म्हणजेच त्या दिवशी विजयाचा दिवस झाला आणि तोच विजयाचा दिवस म्हणजे एक मोठ्या धम्माची क्रांती झाली आणि तोच विजयाचा दिवस म्हणजे विजयादशमी। हा विजयाचा दिवस, विजयादशमीचा दिवस हा सर्वत्र पाळला जातो, सर्वत्र साजरा केला जातो। आता सम्राट अशोकांनी जेव्हा बुद्धाच्या विचारांनी प्रेरित झाले, बुद्धाच्या विचारांनी ते जागृत झाले, बुद्धाचे विचार ते पाळू लागले आणि त्यामुळे त्यांनी खूप मोठं परिवर्तन करण्याचं ठरवलं आणि असे हे शांतिप्रिय सम्राट, महासम्राट असे हे सम्राट अशोक जेव्हा आपल्या मुलाला आणि मुलीला ते धम्मप्रचारासाठी पाठवतात आणि ठिकठिकाणी देशविदेशामध्ये 84,000
बुद्धाचे स्तूप स्थापन करतात, 84,000 स्तूप बांधतात ते, आणि 1,000 भिक्खूंना ते धम्मप्रसारासाठी पाठवतात. आणि अशा प्रकारे 1,000 भिक्षूंसोबत ते धम्मचा प्रसार करतात. अशा प्रकारे ठिकठिकाणी संपूर्ण जगामध्ये आपल्या बौद्ध धम्माचा प्रसार केला, त्यांच्या विचाराचा प्रसार केला, त्यांच्या कार्याचा प्रसार केला आणि संपूर्ण जगामध्ये हा बौद्ध धम्म प्रसारित झाला. त्यानंतर या सम्राट अशोकांच्या कार्याची जाण, त्या सम्राट अशोकांच्या कार्याची ओळख, त्या सम्राट अशोकांच्या कार्याचा असा प्रताप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा बौद्ध धम्म जेव्हा स्वीकारला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक धम्माचा अभ्यास केला, अनेक विचार त्यांनी जाणून घेतले, अनेक धम्माचा ठिकठिकाणी जाऊन त्यांचा अभ्यास करण्यात आला. परंतु त्यांना बौद्धाचा धम्मच का आवडला असेल, तर त्यांनी संपूर्ण धम्माचा अभ्यास केल्यानंतरही प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे कारण सांगण्यात आले होते. जसं की हिंदू धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, इस्लाम धर्म असेल, तर या सगळ्यांमध्ये वेगवेगळी कारण सांगण्यात आले होते. ख्रिश्चन धर्म असेल तर त्यांचे संस्थापक होते येशू ख्रिस्त यांनी, तर ईश्वराचं दूत असल्याचंच सांगितलेलं आहे की ईश्वराकडूनच मला हे पुत्र असल्याचं सांगितलेलं आहे, ईश्वर हे पुत्र असल्याचं सांगितलेलं आहे. तर महम्मद पैगंबर इस्लाम धर्माचे संस्थापक, तर त्यांनी सांगितलं की मी ईश्वराचा दूत आहे. तर हिंदू धर्म सांगतात की मी स्वतःच ईश्वर आहे. तर अशा प्रकारच्या ज्या कल्पना होत्या अतिशय थोतांड होत्या, अतिशय रूढी परंपरावादी होत्या. ह्या कल्पना मनाला न पटणाऱ्या होत्या आणि ईश्वरवादी होत्या. तर ह्या अशा कल्पना बुद्धाच्या कल्पना नव्हत्याच. बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी होता. बुद्धाचा धम्म हा मानवतेवर आधारित होता. बुद्धाचा धम्म हा कल्याणकारी होता आणि हा कल्याणकारी धम्म सर्वांना हवा होता, सर्व जगाचं कल्याण करणारा होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धम्माचा, सर्व बाबींचा चारही बाजूनी, चहू बाजूनी त्यांनी अभ्यास केला. आणि चहू बाजूनी अभ्यास केल्यानंतर त्यांना हा विज्ञानवादी, ईश्वरवादी, कल्याणकारी असा हा बुद्धाचा धम्म त्यांना जगण्यास शिकवणारा धम्म, असा धम्म त्यांना आवडला, असा धम्म त्यांना पसंत पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि खरंच हा धम्म जगाचं कल्याण करणारा आहे, जगाचं चांगलं करणारा आहे. असा धम्म जर आपण जगाला देऊ शकलो किंवा असा धम्म जर या देशातील लोकांनी जर अनुसरले तर नक्कीच या देशाचं कल्याण होईल, देशाचं भवितव्य उजळून निघेल. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला अतिशय कष्टाने, मेहनतीने आणि आपल्या परिश्रमाने हा जो धम्म निवडलेला होता, ज्या धम्माचा त्यांनी अतिशय विचारपूर्वक हा धम्म निवडलेला, या धम्माचा त्यांनी प्रसार करण्याआधी त्यांनी या धम्माचा 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षा देण्याचं, धर्मांतर करण्याचं ठरवलं. खरं जर पाहिलं असेल तर खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान विचारवंत, मानवंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, अर्थतज्ञ, साऱ्या गोष्टींनी ते अतिशय परिपूर्ण असे, हुशार असे होते. म्हणूनच त्यांनी संपूर्ण धम्माचा अभ्यास केला आणि सारासार विचार केला. आणि सारासार विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला भंते चंद्रमणी यांच्या करवी, यांच्या थ्रू त्यांनी हा बौद्ध धम्म स्वीकारला. त्यात बौद्ध धम्म हा स्वीकारत असताना नागपूर येथील दीक्षाभूमी निवडली आणि त्या ठिकाणी त्यांनी लाखो अनुयायासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सर्वांना हा बौद्ध धम्म दिला. खरंच बाबासाहेबांनी फार मोठे उपकार केले आहेत आपल्यावर.
की ज्यांनी आम्हाला हा बौद्ध धम्म दिला नाही तर आम्हाला जीवन जगण्याचे महत्त्व दिलेलं आहे, जीवन कसं जगावं हे आम्हाला सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे कार्य तर महान आहेतच, परंतु विचारसुद्धा आम्हाला महान आहेत. आमच्या कार्याला, आमच्या जीवनाला पुढे नेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला येवला येथे धर्मांतराची घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्माला जरी आलो असेल पण मी हिंदू धर्मात मरणार नाही, असा हा जो मोलाचा असा क्रांतिमय विचार त्यांनी जगापुढे आणला. आणि या धम्माला पुढे नेण्यासाठी आणि या विचारांना पुढे नेण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा मौल्यवान असा धम्म साऱ्या जगाला दिला. अतिशय महत्त्वाची विचारांची क्रांती होती ही, एक धम्मक्रांती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धाच्या विचारांनी प्रेरित होतेच, बुद्धांचे विचारांनी त्यांच्या कार्यांनी प्रेरित होते. त्यांच्या संपूर्ण विचारांची त्यांच्यामध्ये जाण होती आणि त्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्ट, जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्धार्थ गौतम बुद्ध हे जे सिद्धार्थ हे बुद्धांचं नाव, तर त्यांनी त्यांच्याच नावावर सिद्धार्थ महाविद्यालय, औरंगाबाद येथे सिद्धार्थ महाविद्यालय 1945ला काढलं त्यांनी. त्याचबरोबर 1950ला त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्याचबरोबर त्यांनी सम्राट अशोकांचं जे 24 आरे असलेलं अशोक चक्र आहे ते तिथूनच घेतलेलं आहे. राजमुद्रासुद्धा त्या सम्राट अशोकांच्याच काळातील त्यांनी घेतलेली आहे. अशा प्रकारे म्हणजे बुद्धांचा जो विचार होता, बुद्धांचे जे कार्य होते ते सगळे बाबासाहेबांनी अनुसरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेबांची ही विचारांची क्रांती होती. बाबासाहेबांची कोणताही रक्तपात न करता, कोणताही मानसिक त्रास न देता किंवा कोणालाही कोणत्याही प्रकारचं कोणाचं काहीही वाईट न करता त्यांनी ही धम्माची क्रांती केली. आणि खरंच हा जो विजयादशमीचा दिवस होता, ज्या दिवशी बाबासाहेबांनी ही धम्मक्रांती केलेली होती, धम्मचक्र अनुवर्तन दिन जो आपण साजरा करतो आहे, तो धम्मचक्र अनुवर्तन दिन जो 14 ऑक्टोबर या दिवशी केलेला, ती एक क्रांती होती, एक विचारांची क्रांती होती, एक धम्मक्रांती होती. आणि या बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून आम्ही आता लाखो लोक त्यांच्या विचाराचे अनुसरण करत आहोत, त्यांच्या कार्याचे अनुसरण करत आहोत. आणि त्याचबरोबर आजच्या काळाला बाबासाहेबांच्या विचारांची फार मोठी गरज आहे. आज संपूर्ण जग हे द्विधा मनस्थितीमध्ये जगतो आहे. आज संपूर्ण जगामध्ये विचारांना चालना देणारे फार कमी लोक आहेत. आणि आता आम्हाला बुद्धांच्या विचारावर चालणारे अनेक लोक जर पाहिजे असेल तर त्यांच्या विचाराला अनुसरणे, त्यांच्या विचारांचं वाचन करणे. मानव हा जगत असताना दुःख तर असतातच, प्रत्येकाच्या मागे दुःख असतात, तर त्या दुःखातून मार्ग काढण्याचा आणि त्या दुःखातून कसं जगायचं हे शिकवण्याचा मार्ग दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि म्हणूनच त्यांनी बुद्धाला प्रथम गुरु मानलेले आहेत. बुद्धाला गुरु मानलेले आहेत त्यांनी, संत कबीराला गुरु मानलेले आहेत, आणि तिसरे गुरु म्हणजे आपले महात्मा ज्योतिबा फुले. आता यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का तिघांनाही गुरु मानले असेल? कारण त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य अतिशय विज्ञानवादी आणि निईश्वरवादी होते. आणि माणसाला कसं जगावे याचं मौल्यवान असं संदेश देणारे होते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे होते. प्रज्ञा, शील, करुणा हे जे 3 तत्व सांगितलेले आहेत, तर प्रज्ञा, शील, करुणा. तर प्रज्ञा ही माणसाला कसं जगायचं, काय करायचं याचं आपल्याला ज्ञान देत असते. शिलानी वागलं पाहिजे, शिलाचं आचरण केलं पाहिजे. शिलाचं आचरण असेल तर तुम्ही जगामध्ये ताटमानेनं जगू शकता. त्याचबरोबर करुणा असली पाहिजे, प्रत्येकाच्या अंगी करुणा असली पाहिजे, तरच आपण मानव म्हणून सगळे एकत्र येऊ. आणि आपण एकत्र आल्यानंतर आपल्या मानवतेच्या याच्याप्रमाणे एकमेकास सहकार्य करण्याची भावना, एकमेकांना सोबत घेण्याची भावना आपल्यामध्ये जागृत होऊ शकते. त्याचबरोबर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अतिशय महत्त्वाचे असे संदेश दिलेले आहेत, अतिशय महत्त्वाचे असे कार्य केलेले आहेत. म्हणून आपण त्यांना मार्गदाता म्हणतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशा ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे की ज्यामुळे आपण अतिशय बुद्धांच्या विचाराने, बाबासाहेबांच्या विचारांनी चालण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आज समाजामध्ये अशी विस्कळीत घडी निर्माण झालेली आहे की स्वातंत्र्य म्हटलं की स्वैराचाराने वागतात, विचारांचं स्वातंत्र्य नाही आणि कुठेतरी हरवून गेल्यासारखे, कुठेतरी विचाराला तिलांजली दिल्यासारखे असे आपल्या समाजामध्ये अनेक लोक आहेत. परंतु त्यामुळे काय होत आहे की समाजाची दुफळी निर्माण होत आहे. समाजामध्ये विचाराला विचाराला तिलांजली दिल्यामुळे बऱ्याच लोकांना काय होत आहे की मार्ग सापडत नाही आहे आणि त्यामुळे काय होत आहे, भरकटलेले किंवा अनेक अशा विविध मार्गाने ते चालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते अतिशय घातक आहेत. आणि त्यामुळे काय होत आहे की देशाची प्रगती अधोगतीला चाललेली आहे. आपलेच बरेच असे बांधव आहेत की ते बाबासाहेबांच्या विचार दाखवण्यासाठी करतात, परंतु अंगीकारत नाही. आपल्या मार्गदात्यांनी आपल्यासाठी एवढे महान कार्य केलेली आहे की त्यांच्या कार्याची जाणीव प्रत्येकांमध्ये असायलाच हवी. बाबासाहेब मार्गदाते होते, विचारवंत होते आणि या विचारवंतांनी आपल्याला आपल्या पाठीच्या कणा म्हणून ते आपल्या पाठीशी उभे राहिले. आपल्या विचारांना त्यांनी चालना दिली. आपल्याला जगायचं कसं हे महत्त्वाचं संदेश त्यांनी दिलेला आहे. आपले ते मार्गदाते आहेत आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारानुसार चाललं तर नक्कीच आपल्या कार्याला, आपल्या प्रगतीला यश येऊ शकते. त्याचबरोबर बाबासाहेबांनी केलेले कार्य आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेला त्याग अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या रमाई तर होत्याच. त्यांचा रमाईचा विचार केला तर फार मोठं दुःख आपल्यासमोर दिसते. अशा त्या त्यागमूर्ती आणि समर्पिता म्हणून आपण त्यांना म्हणतो. बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली आणि एवढ्या मोठ्या धम्मक्रांतीनंतर आपण त्या धम्मक्रांतीनंतर जर आपण त्यानुसार जर आपण चालण्याचा प्रयत्न केला किंवा आपण त्याला चालना देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच प्रत्येक व्यक्ती हा यशस्वी होऊ शकतो. मागायचे आम्हाला खूप काही होते. आमचं जीवन हे असं बंदिस्त आयुष्य होतं. जीवन हे बंदिस्त आयुष्य होतं. त्या बंदिस्त आयुष्याला आम्हाला जगण्याचं शिकवलं, आम्हाला शिस्तबद्ध जगण्याचं शिकवलं आणि बुद्धाची पंचशील तत्त्व आम्हाला दिली की जेणेकरून या पंचशील तत्वानुसार आम्ही कसं जगायचं आणि कसं राहायचं आणि आपल्या दुःखातून मार्ग कसा काढायचा हे आम्ही त्यातून शिकलेलो आहोत. बाबासाहेबांचे कार्य आणि त्यांचे विचार अंगीकारण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्या समोरचं जीवन हे कसं जगता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न केलं पाहिजे. त्यांना आपण प्रज्ञासूर्य म्हणतो, ज्ञानसूर्य म्हणतो. का? कारण बाबासाहेबांनी प्रगाढ बुद्धिवंत होते, प्रगाढ ज्ञानवंत होते की त्यांच्यासारखा जगात कुठलाही व्यक्ती नाही असं म्हणून त्यांना पुरस्कृत केलेलं आहे. बाबासाहेबांचं ज्ञान एवढं प्रगढ होतं की त्यांना विदेशातील बरेचसे म्हणजे कोलंबसमध्ये जेव्हा ते शिकायला गेले तर अजूनही त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला जागणारे तिथेसुद्धा लोक आहेत. तर अशा ह्या महान तत्त्वज्ञान, महामानव ज्यांना म्हणतो आम्ही, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य सगळ्या जगाला प्रेरक ठरणारे आहेत. त्यांच्या प्रत्येक व्यक्तींना चालना देणारे आहेत आणि त्यांच्या कार्याला पुढे नेणारे आहेत. त्यांचा जन्मदिवस जेव्हा आपण 14 एप्रिल ह्या दिवशी जेव्हा करतो आपण, तेव्हा नुसता जन्मदिवस करणं आणि त्यांची जयंती साजरी करणं एवढं महत्त्वाचं नाही, तर त्या बाबासाहेबांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला गती देणे, त्यांच्या कार्याला पुढे घेऊन जाणे. कारण बाबासाहेब म्हणाले होते की मी जरी माझा रथ, जो विचारांचा रथ आहे, माझ्या कार्याचा रथ जो आहे, मी इथपर्यंत आणलेला आहे, परंतु त्या गाड्याला, त्या रथाला
तुमचं काम आहे ते पुढे नेता की त्याला मागे ओढता. तर खरंच अशी परिस्थिती आलेली आहे की आता आपल्याला कळून चुकलेलं आहे की जगात फार अशी बिकट परिस्थिती आलेली आहे की शासनकर्ती जी जमात जी आहे ती अनेक लोकांना विस्कटण्याचा, वेगळ्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपले लोकसुद्धा, आपणसुद्धा भरकटत चाललेलो आहे. तर त्या भरकटलेल्या मनाला आणि विचारांना एका ठिकाणी बांधून ठेवणे आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालण्याची आता वेळ आलेली आहे. आणि खरंच आजच्या परिस्थितीनुसार धम्माचे जे कार्य आहे ते धम्माचे कार्य प्रेरक आहेत. विचाराला आपल्याला गती देणारे आहेत आणि आपल्याला पुढे नेण्यासाठी चालना देणारे आहेत. अशाच विचारावर आपण गेलो पाहिजे आणि बाबासाहेबांचे जे समता, स्वातंत्र्य, बंधुता ही जे महत्त्वाची मूल्ये जे आपल्याला घटनेमध्ये दिलेली आहेत, त्या घटनेतील मूल्यांचा आपण ऱ्हास करायला नको. त्याला अनुसरून आपण चांगलं वर्तन केलं पाहिजे आणि त्यानुसार आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनाशी, आपल्या विचाराशी एकरूप होऊन आपल्या विचारांना चालना देण्याचा किंवा आपल्या मनाला विचारायला पाहिजे की काय योग्य आणि काय अयोग्य आहे. आणि बाबासाहेबांच्या विचारांना चालना देत आपण पुढे मार्गक्रम करण्याची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, काही लोकांचं म्हणणं असते की बाबासाहेबांनी काही मोजक्याच लोकांसाठी काही कार्य केलेले आहे, परंतु मोजक्या लोकांसाठी नाही, तर बाबासाहेबांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्रियांसाठी, अंध अपंगांसाठी, या देशातील संपूर्ण जनतेसाठी महत्त्वाचे कार्य केलेले आहेत. स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे हिंदू कोड बिल आणलेलं आहे. हिंदू कोड बिल किती आपलं हे सुरक्षा कवच म्हणून ठरलेलं आहे. बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी महत्त्वाचं कार्य त्या हिंदू कोड बिलमध्ये लिहिण्यात आपला अतिशय महत्त्वाचा, मौल्यवान असा वेळ खर्ची घातलेला आहे. परंतु अर्ध्यापेक्षा जास्त स्त्रियांना त्याची जाणीव नाही आणि त्यामुळे ते बाबासाहेबांच्या विचारांना आणि कर्तव्याला न जाणत असल्यामुळे त्या अशा भरकटण्याचा किंवा विचाराला कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु खरी परिस्थिती म्हणजे हे जे सगळं संपूर्ण असं उज्ज्वल असं जे भविष्य आहे हे आपल्या पुढे वाढलेलं आहे, हे सगळं बाबासाहेबांची देण आहे, हे त्यांना कळायला हवं आणि समजून घ्यायला हवं. आजच्या परिस्थितीनुसार जर म्हटलं तर खरंच आपले जे आपण समाजात जेव्हा वावरतो तेव्हा आपण वावरत असताना आपण काय आपण काय करीत आहोत किंवा काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचाराला जाणलं पाहिजे, त्यांच्या कार्याला जाणलं पाहिजे. आपल्या बाबासाहेबांनी जरी जेवढे वर्ष त्यांना जगता येईल तेवढे वर्ष त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी महत्त्वाचे कार्य केलेलं आहे. कारण की काय, आपला जेव्हा बाबासाहेबांनी जेव्हा घटनेमध्ये लिहून ठेवलेलं आहे की प्रत्येक प्रत्येक जाती जमाती असो की कुठलीही जात असो, त्या प्रत्येकांचा विचारपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी घटनेमध्ये कलमामध्ये नमूद केलेला आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीचा सारापूर प्रत्येकाने विचार करायला पाहिजे, त्याचं वाचन करायला पाहिजे. पण तसं होत नाही. आत्ताच्या काळात शाळांमध्ये संविधानाचं वाचन करतो आम्ही. सगळे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना माहिती आहे संविधान आहे, बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, घटनेचे शिल्पकार आहेत, हे सगळं आहे, फक्त माहीत आहे, वाचन करतो आम्ही, पण त्याचं अनुसरण करत नाही. प्रत्येक मुलगा हा शाळेतला संविधानाचं मनन करतो, परंतु त्याचं चिंतन करत नाही की संविधानातले जे मुद्दे आहेत किंवा विचार आहे, काय सांगितलेलं आहे, आमच्यासाठी कोणत्या उपयोगाचं आहे, काय याच्यातलं काय आहे याच्यातलं, पण त्याच्यातलं मर्म काय असेल हे समजून घेत नाही. आणि त्यामुळे आम्हाला त्याचं ते मर्म सांगून देण्याची गरज आहे. कारण संविधान हे प्रत्येकासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि का महत्त्वाचं आहे आणि ते काय त्याचा उपयोग आहे आणि कशासाठी, आणि बाबासाहेबांनी हे लिहिण्यासाठी किती कष्ट घेतले, किती मेहनत करावी लागली त्यांना, याची जाणीव करून देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा त्याचं वाचन करावं, त्याचं मनन करावं आणि प्रत्येकाने त्यातली
प्रत्येक बाब समजून घेणं गरजेचं आहे. आज आम्ही जेव्हा समाजात वावरतो तेव्हा बऱ्याच लोकांचं असं विचार असते की बाबासाहेब म्हणजे काय, विशिष्ट लोकांसाठीच त्यांनी कार्य केलेलं आहे. परंतु तसं नाही, ते प्रत्येकांसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. यासाठी त्या पुस्तकाचं वाचन करणं आणि ते वाचन करून त्यातील प्रत्येक मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे. आज परिस्थितीनुसार प्रत्येक व्यक्तीने बाबासाहेबांचा विचार अंगीकारणे आणि बाबासाहेबांचे विचार जाणून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि विशिष्ट व्यक्तीनेच नाही तर विशिष्ट व्यक्तींसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी किंवा संपूर्ण मानवासाठी, संपूर्ण स्त्रियांसाठी, संपूर्ण मानवांसाठी हे अति महत्त्वाचे आहेत आणि उपयोगी आहेत. आणि म्हणून मी आजच्या परिस्थितीला अनुसरून मी एवढंच सांगू इच्छिते की घटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आम्हाला अतिशय कष्टाने आणि मेहनतीने, परिश्रमाने घटना लिहून दिलेली आहे. आणि 14 ऑक्टोबर 1956ला आम्हाला दीक्षा दिली आणि 16 ऑक्टोबर 1956ला चंद्रपूर इथे त्यांनी दीक्षा दिली आणि धर्मांतर केली. ही मोठी एक क्रांती झाली, आमच्यासाठी एक विचारांची क्रांती झाली. आम्ही त्या विचारांनी प्रेरित होऊन आणि या विचाराला जाणून आम्ही कार्य करत राहू आणि बाबासाहेबांचे विचार अंगीकारत राहू, एवढंच मी सांगू इच्छिते. आणि आजच्या या प्रसंगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महामानव या सर्वांना विनम्र अभिवादन करते आणि माझे या ठिकाणी विचार थांबवते. जय भीम.